महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली। या ठिकाणी विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली। सुरुवातीला त्यांनी पेपर स्टॉल धारकांसमवेत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्याला लागूनच असणाऱ्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी दरफलकावर चिकट टेप लावल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी ते काढण्याच्या सूचना केल्या। यावेळी दरफलकावरून तुम्ही मंत्र्याची फसवणूक करताय का अशा शब्दात त्यांनी कॅन्टीन ठेकेदार इंगळे बंधू यांना झापलं। उद्यापासून या ठिकाणी गोरगरीब प्रवाशांसाठी 30 रुपयात चहा आणि नाश्त्याचा बोर्ड लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी अशा पद्धतीचं ही योजना आहे। त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे। त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलं आहे। यावेळी संपूर्ण बसस्थानक चकाचक असल्याचं पाहून भारावून गेलो असं त्यांनी सांगितलं। मात्र मंत्री येणार म्हणून ही स्वच्छता केल्याचं त्यांच्या लक्षात आलं असा त्यांनी खुलासा केला। त्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली। या स्वच्छतागृहात पुरुषांना 5 रुपये दर आकारणी तर महिलांना मोफत सुविधा देण्याचा नियम आहे। मात्र या ठिकाणी पुरुषांकडून 10 रुपये आणि महिलांकडून सुद्धा रक्कम आकारली जात असल्याचं पाहून त्यांनी संताप व्यक्त करत तुमची दुकानदारी बंद करतो अशा शब्दात ठेकेदाराला सुनावलं। 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकातील स्वच्छतागृहासाठी 1 रुपयासुद्धा मोजावा लागणार नाही अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ही सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे आणि 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय, कारण निर्णय आम्ही घेतलेला आहे। यानंतर त्यांनी हिरकणी कक्षाची पाहणी करत या ठिकाणी अधिक सेवा सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। त्याचबरोबर दर 4 तासाला स्थानक स्वच्छ केलं जाईल, प्रत्येक बसमध्ये कचरापेटी ठेवण्यात येईल, चालक खोलीत स्वच्छता आणि गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशा घोषणा त्यांनी केल्या। यावेळी विभाग नियंत्रक अभय देशमुख, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर, सुरक्षा अधिकारी भानुदास मदने, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, स्थानक प्रमुख मल्लेश विभूते यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।